मुद्दा म्हणजे मला हा शब्द वापरायला आवडत नाही, पण दुर्दैव आहे की हे आजचं महाराष्ट्राचं राजकारण दुर्दैवाने गलिच्छ झालंय अशी भावना एक. कारण का मी जरी लोकप्रतिनिधी असले, एका पक्षात काम करत असले, तरी मी ह्या राज्याची नागरिक आहे, या देशाची नागरिक आहे. आणि ज्या पद्धतीने सगळ्याच पक्षांमध्ये म्हणजे सुरुवाती वर्ल्ड लार्जेस्ट पार्टी अँड पार्टी विथ अ डिफरन्स, त्यांच्यापासूनच सुरुवात करूया, कारण का सगळ्यात मोठे भाऊ ते आहेत आता. आणि खूप अपेक्षेने या देशात लोकांनी 2014 मध्ये त्यांना मतदान केलं. मी टीका म्हणून करत नाही, आमच्याही चुका झाल्या असतील म्हणून लोकांनी आम्हाला नाकारलं, हेही मी प्रांजळपणे कबूल करते की त्या काळामध्ये जो माहोल होता, आणि मी पहिल्यांदा नाही अनेक वेळा आधी बोललेले की त्या काळात एक असा माहोल या देशात झाला होता, आणि तो कदाचित आम्ही यशस्वीपणे आमची खरी जी बाजू होती ती कधी मांडूच शकलो नाही त्या काळात. इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स असतील, बाकी काही कारणं असतील, पण त्या काळामध्ये आणि गेल्या 11-12 वर्षाचं महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण, आणि आज महाराष्ट्रामध्ये रोज वर्तमानपत्र उघडलं किंवा चॅनल पाहिलं तर ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. म्हणजे काल जो माणूस म्हणत असतो की भारतीय जनता पक्षाला आम्ही आता डुबवून टाकणार, दुसऱ्या दिवशीच त्याचा प्रवेश होतो.